नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांच्या विधानाची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील पुढच्या विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ सोडून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवतील असा दावा राऊत यांनी केला आहे. त्यांच्या या विधानावर आता आमदार चंद्रकांत पाटील यांनी खळबळजनक भाष्य केले आहे. संजय राऊत भविष्यात ठाकरे गट फोडणार असल्याचा दावा पाटील यांनी केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील संजय राऊत यांच्यावर टीका करताना म्हणाले, शिवसेना पक्षाचे जे तुकडे झाले आहेत ते संजय राऊत यांच्यामुळे झाले आहेत. एक संघ शिवसेनेचे तुकडे करण्यास संजय राऊत हेच कारणीभूत आहेत. संजय राऊत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. संजय राऊत जळगावमध्ये लग्नाला येतात आणि राजकीय गप्पा मारतात. आम्ही शिवसेनेत किती निष्ठावंत आहोत हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही, अशी टीका पाटील यांनी केली आहे. तसेच एकनाथ शिंदे यांना सोडण्याचा कोणताही विचार मी करू शकत नाही, असे स्पष्टीकरणही यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे. पुढे ते म्हणाले, जेव्हा आम्ही असे कुठलेही काम करू तेव्हा थेट घरी बसू. संजय राऊत शिवसेनेचा ठाकरे गट फोडून एक नवा गट स्थापन करून उरलेली शिवसेना फोडण्याच्या तयारीत आहेत. ठाकरे गटात राऊत हे मोठी उठाव करणार आहेत. ते नवीन गट स्थापन करण्याच्या तयारीत आहेत, असा खळबळजनक दावाही पाटलांनी केला आहे. संजय राऊत म्हणाले होते की आमदार चंद्रकांत पाटील आणि पाचोरा पारोसेडचे आमदार पुढची निवडणूक लढवतील. हे दोन्ही आमदार गिरीश महाजन यांच्या अतिशय निकटवर्ती असल्याचे मानले जातात. त्यामुळे ही माझी खात्रीची माहिती आहे, असा दावा देखील संजय राऊत यांनी केला होता. तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा.